हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आणि खूप खूप स्वामी सेवा करत असणार. तुम्ही ज्या देवाला मानत असाल त्याची खूप तुम्ही सेवा करत असणार आणि त्यांचे विचार पाळत असणार. तर मग आजच्या या महागाईच्या युगामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की आपण सगळं काही अचीव केलं पाहिजे, सगळं काही आपल्याकडे पाहिजे. पण या महागाईच्या जीवनात सगळं काही आपल्याला मिळणं हे खूप अशक्य असतं. जर आपली कर्म चांगली आहेत, त्यानुसार आपण कर्म केल्याप्रमाणे आपल्याला जर इच्छित फलप्राप्ती होत असेल तर लवकरात लवकर आपली स्वप्नही पूर्ण होतात. पण जर का काही वेळा आपण सर्व काही करतोय पण तरीही आपल्याला इच्छित गोष्टी ज्या मिळत नाहीये, खूप वेळ लागतोय आणि मिळूनही जर टिकत नाहीये, तर आपण आपल्या काही गोष्टींकडे लक्ष देणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर सगळ्यांनाच माहिती आहे की पैसा हा प्रत्येकाचीच गरज आहे. प्रत्येकालाच असं वाटतं की आपल्याकडे पैसा यावा. कोणीही असं म्हणत नाही की मला पैसा नको आहे. अगदी करोडपती अंबानी अदानी जे आहेत ते सुद्धा असं म्हणणार नाही की आम्हाला पैसा नको आहे. ते तर दिवसेंदिवस श्रीमंत होत चाललेले आहे. तर आपल्यासारख्या मिडल क्लास व्यक्तींना तर दैनंदिन जीवनासाठी, आपल्या गरजा भागवण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, सगळ्याच गोष्टींसाठी पैशांची गरज आहे. आणि आपण खरं तर त्या बेसिक नीड्स पूर्ण करण्यासाठी पैसा कमवत असतो. तर तो पैसा कमवतो आपण, पण तो आपल्याकडे टिकतोय का? त्याचा आपण योग्य वापर करतोय का? तो कशा प्रकारे आपल्याकडे कायमस्वरूपी राहील? अशी ह्या गोष्टींकडे आपण लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. आणि आलेला पैसा कसा जास्त होईल, कशा प्रकारे तो आपल्याकडून कधीही संपणार नाही, या सगळ्या गोष्टींकडे आज आपण ते सगळे पॉईंट्स आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. तर बघा, तर आपण पैसा हा आपल्या गरजा भागवण्यासाठी कमवत असतो, मुलांच्या शिक्षणासाठी, घरातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कमवत असतो. पण आपण जो पैसा आहे तो घरामध्ये कुठे ठेवतो, तर आपल्या तिजोरीत ठेवत असतो. आणि आता आपण बघितलं, मी दिवाळीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुबेर पोटली बनवायला सांगितली होती. कशासाठी? तर आपला पैसा तिजोरीमधला कधीही संपू नये म्हणून मी तुम्हाला ते सांगितली होती. त्याच पद्धतीने आपण म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ती पोटली बनवली, धनत्रयोदशीच्या दिवशी 2 पोटल्यांचा मी व्हिडिओ केलेला आहे. तर आपला पैसा हा द्विगुणित व्हावा, कधीही संपू नये, नेहमी आपल्याकडे पैसा आकर्षित व्हावा, लक्ष्मीने आपल्या घरामध्ये स्थायी व्हावं, त्यासाठी आपण तो उपाय करून बघितला होता. आणि खरंच सांगते, तो उपाय खूप छान आहे, म्हणजे प्रभावी आहे. अनेकांना त्याचे अनुभव आलेले आहेत, म्हणून मी तुमच्यासोबत तो शेअर केला. त्याच पद्धतीने आपण आपलं पर्स, आपलं पाकिट, पुरुषांचं पाकिट असतं, स्त्रिया पण पाकिट वापरतात, त्याचबरोबर पर्स वापरतात. तर स्त्री पुरुषांनी पाकिट कसं म्हणजे कोणत्या प्रकारे आपल्याकडे पाकिट असावं, त्याच्यात काय काय ठेवावं, काय ठेवू नये, कशा प्रकारे पाकिट मेंटेन ठेवावं, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत. कारण आपण पैसा हा कुठे कॅरी करत असतो, तर आपल्या पाकिटामध्ये. तर जिथे पैसा, जिथे लक्ष्मी ही कॅरी आपण करतोय आपल्यासोबत, ते कसं असावं हेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर आधी महिलांचा विषय घेऊ. तर महिलांकडे पर्स असतात, पॉकेट असतात. तर कशा प्रकारे पर्स असावी, तर जास्त करून पर्सचा रंग कोणता असावा, जिथे लक्ष्मी ही नेहमी येईल आणि तिचा वास नेहमी त्याच्यात राहील. तर त्यासाठी जमलं तर जास्तीत जास्त व्हाईट किंवा क्रीम कलरची पर्स घ्या आणि आतून तिचा जो शेड असेल तो लाल असेल, अशा प्रकारे पर्स घ्या. किंवा मग वरून लाल आतून व्हाईट असली तरी चालेल. अशा प्रकारे स्त्रियांनी पर्स वापरावी, जेणेकरून त्यांच्या त्या पर्समधला पैसा कधीही संपत नाही आणि नेहमी त्यांच्याकडे लक्ष्मी ही आकर्षित होत असते आणि नेहमी आपली पर्स ही पैशांनी फुल असते. त्याचप्रकारे पुरुषांची जी पर्स असते ती म्हणजे छोटंसं पाकिट असतं पुरुषाचं, त्यांनी ते कसं घ्या, जास्त करून चामड्याचं घेणं टाळावं. साध्या प्रकारचे कुठलेही पाकिटं तुम्ही वापरू शकतात आणि ते पाकिट ठेवताना तुम्ही बॅक साईडला न ठेवता फ्रंटला खिशामध्ये तुम्ही त्याला कॅरी करू शकतात. कारण तिच्यामध्ये लक्ष्मी असते, आपल्याला ते बॅकला ठेवणं शुभ नाही आहे. त्यामुळे त्याचप्रकारे पाकिटाची अवस्था ही चांगली असावी, क्लीन, नीट अँड क्लीन पाकिट असावं. फाटकं तुटकं खराब झालेलं पाकिट कधीही वापरू नका. त्या पाकिटामध्ये फाटक्या तुटक्या नोटा वापरू नका. आपली जुनी बिलं त्या पाकिटात ठेवू नका. जमलं तर पाकिटामध्ये किंवा पर्समध्ये लेडीजच्या असो जेंट्सच्या असो, एक लवंग, एक विलायची, एक गोमती चक्र आणि काळं जे हळकुंड आहे ते बरोबर मध्यभागी आपल्या पर्सच्या किंवा पाकिटाच्या आतमध्ये ठेवा. अशा प्रकारे ह्या ज्या वस्तू आहेत ना, ह्या लक्ष्मीला आकर्षित करत असतात. लवंग, इलायची ही लक्ष्मीला खूप आवडते. गोमती चक्र हे भगवान विष्णूंचं आवडतं असं चक्र आहे, त्याला सुदर्शन चक्र देखील म्हटलं जातं.
तर ते आपण एका आपल्या पाकिटामध्ये ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर काळी हळदचा छोटासा तुकडा आपण आपल्या पाकिटाच्या मध्यभागी ठेवावा. लक्ष्मी, कारण त्याच्याने जी अनिष्ट अलक्ष्मी आहे ती कधीही आपल्या घरात पण येत नाही आणि आपल्या जवळही भटकत नाही काळी हळदमुळे. त्याचबरोबर एक छोटीसं केशराची पुडी, त्याच्यामध्ये थोडेसे अक्षता जर तुम्ही ठेवल्या आणि मग ते जर पाकिटात ती पुडी ठेवली तर तेही लक्ष्मीला आपल्याकडे आकर्षित करतं. आपल्याकडची लक्ष्मी कधीही संपत नाही. नेहमी चिरंतन आपल्या घरात आपल्याजवळ लक्ष्मीचा वास असतो. आपले पाकिट, आपले पर्स हे पैशाने फुल असतं. कितीही तुम्ही खर्च करा, दान करा, धर्म करा, काहीही करा, पण कुठून ना कुठून, कुठल्या ना कुठल्या पद्धतीने देवाच्या कृपेने लक्ष्मी आपल्याकडे येतच राहते. तर लक्ष्मी आकर्षित अशा पद्धतीने होत असते. तर पाकिटामध्ये नेहमी स्वच्छता असावी. कोणी काय ठेवतं, कोणी कचरा, काही काही लोकांना तर खूप तंबाखू, सिगरेट अशा सुद्धा वस्तू काहींच्या पाकिटामध्ये मिळतात. चुन्याची पुडी वगैरे मिळते. तर प्लीज अशा काही गोष्टी अजिबात तुम्ही पर्समध्ये ठेवू नका. याच्याने निगेटिव्हिटी आपल्या शरीरामध्ये एंटर करत असते. आपल्या पाकिटातली लक्ष्मीही आपल्यापासून दूर जात असते. जमलं तर एखादा बसलेला लक्ष्मीचा फोटो आपल्या पाकिटामध्ये नक्की ठेवा. कारण की लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याबरोबर नेहमी असायला हवा. कारण जिची आपल्याला गरज आहे तिची आपण आराधना करणं, तिच्यासाठी आपण प्रयत्न करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तेव्हाच ते आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याजवळ ती नेहमी येत असते. कारण लक्ष्मी ही चंचल आहे. आपण केलेल्या चांगल्या चांगल्या गोष्टींमुळेच ती आपल्याकडे आकर्षित होते. आपण जर तिच्या विरुद्ध गोष्टी केल्या तर ती आपल्याला सोडून नक्कीच जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी नक्की करून बघायच्या आहे. त्याचबरोबर घरामध्ये आपण जे उपाय बघितले तेही घरात लक्ष्मी चिरस्थायी ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे. आपल्या तिजोरीमधील पैसा कधीही संपत नाही त्यामुळे. त्याचबरोबर आता या व्हिडिओमध्ये आपण पाकिटामध्ये काय ठेवावं, काय ठेवू नये, कचरा, काडी, कुठल्याही खराब वस्तू, जुन्या वस्तू आपल्या पर्समध्ये ठेवू नका. जुनी बिलं वगैरे ते लगेच फाडून वगैरे बाहेर फेकून द्या फक्त. आणि कॉईन्स हां, आता माझ्या एक पॉईंट लक्षात आला बघा. कॉईन न विसरता आपल्या पाकिटात असायलाच हवे. ज्या प्रकारे नोटा असतात आपल्या पाकिटामध्ये त्याच प्रकारे काही कॉईन्स आपल्या पाकिटामध्ये अवश्य असू द्या. कारण की कॉईन खरं बघायला गेलं तर आपण बघा लक्ष्मीजवळ बघतो ती असं तांब्यातनं कॉईन ओतते, आपल्याला दिसतं. ती ती धनवर्षा कशी करते तर कॉईन्स पडतात तिच्याकडून. तर त्याच्यामुळे ती खरी लक्ष्मी आहे कॉईन्सच्या रूपामध्ये. तर त्या कॉईन्स आपल्याजवळ असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही ते पाकिटात ठेवा, पर्समध्ये ठेवा, पण आपल्याकडे काही कॉईन्स नक्की असायला हवे. त्याच्यामुळे आपल्याकडचा पैसा हा चिरस्थायी होतो. अखंड लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर राहते. धन, धान्य, ऐश्वर्य आपल्याला लाभत असतं. कुठल्याही प्रकारचं म्हणजे कितीही खर्च करो पण आपली कर्म चांगली आहे, आपण करतो आहे, आपण मिळवतो आहे, कमवतो आहे, त्याच्यामुळे कधीही आपल्याजवळची लक्ष्मी कमी होत नाही. तर बघा, पैशासाठी हे जे उपाय मी तुम्हाला सांगितले की पाकिट कधीही असं ठेवू नका, तसं ठेवू नका, हे झाले आपले उपाय. पण मग बघा, कर्माला ऑप्शन नाही आहे. चांगले कर्म करा, अभ्यास करा स्टुडंट फेजमध्ये असाल तर, किंवा मग तुम्ही आता लग्न वगैरे झालेलं असेल तर तुम्ही एक जबाबदार पुरुष म्हणून त्या फेजमध्ये आहात तर त्या जबाबदाऱ्या पूर्ण करा, जॉब करा चांगला आणि प्रयत्न करा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पुढे जाण्याचा. अशा प्रकारे आपल्याला हातपाय मारणं तर त्याला तर काही ऑप्शन नाही आहे. कर्म आपल्याला करायचेच आहे. पण आपल्याकडे जे पण आपण चांगल्या वृत्तीने कमवतो ते चांगल्या पद्धतीने टिकावं, त्याला कैची लागू नये, त्या पैशाला जास्त आपल्याकडून आव्याढाव्य खर्च होऊ नये. आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आपल्यात कंट्रोल ठेवणं हे उपाय सेवांमधून आपल्याला शक्य होत असतं. मनाची स्थिरता याच्याने येते. जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा माणूस शांतपणे घरात बसतो. जेव्हा मन स्थिर नसतं, आपल्याला सारखं घरी आल्यानंतर असं वाटतं की कुठेतरी जावं फिरायला, कुठेतरी जावं शॉपिंगला. ह्याला काय म्हणतात मग? अस्थिर मन. अस्थिर मन असेल तर लक्ष्मी देखील आपल्या घरात अस्थिर होते. त्याच्यामुळे आपल्या मनाला कंट्रोल करण्यासाठी, त्याला आपल्या याच्यामध्ये ठेवण्यासाठी आपल्याला उपाय सेवा करणं देवांच्या खूप महत्त्वाचं आहे. आणि या सेवांमधून, उपायांमधून खरं तर हीच शक्ती आपल्याला मिळते स्वतःला कंट्रोल करण्याची, स्वतःला एक शिस्त लावण्याची. तर पैसा हा असाच जवळ राहत नाही, त्यालाही एक शिस्त लागते, तेव्हाच तो आपल्याजवळ टिकत असतो. तर मग हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता अजूनही केलेलं नसेल तर. आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा. तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.